विलिनीकरणाचा विषय अजितदादांच्याबरोबर आमची चर्चा चाललेली होती. अजितदादांच्या ज्या दिवशी गेले त्या दिवशी मी सगळ्यांना सांगितलं माझा त्यांचा जवळचा कसा संबंध आलेला होता, अलीकडे तर वाढलेला होता, हे सांगण्याचा उद्देश होता. आता मी त्याच्यावर काल मला ज्यांनी विचारलं त्यांच्यासमोर आता बोललेलो आहे, तर त्यावर बोलण्याची आवश्यकता मला आहे असं मला वाटत नाही. माझ्याकडे नक्की किती देशावर कर्ज आहे, किती कर्ज फेडलं, किती काय याची आकडेवारी आत्ता नाही आहे. पण त्यांनी ज्या वेगळ्या योजना जाहीर केल्या त्या योजनांमध्ये देशात म्हणजे आयातीवर आपण अवलंब कमी राहूया असा प्रयत्न करू अशी भूमिका घेतली, जी चांगली भूमिका आहे. पण आत्मनिर्भर भारत ही घोषणा 2-4 वर्षापूर्वी आपण केलेली, त्याची प्रगती काय हे जर सांगितलं असतं त्यांनी तर त्याचा जास्त फायदा झाला असता, लोकांनाही कळलं असतं आपण देशात प्रगती करतोय किंवा नाही. दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे दुर्मिळ खनिजांचं उत्खनन करण्यासाठी सरकार पुढाकार घेणार आहे केरळ, आंध्र प्रदेशमध्ये, तामिळनाडूमध्ये. ही चांगली बाब आहे, कारण आता काही नवीन संशोधनं जगात जे आहेत त्यातले दुर्मिळ खनिज जर आपल्या देशात असतील तर आपण त्याला प्राधान्य दिलं पाहिजे आणि सरकारने इनिशिएटिव्ह घेतला पाहिजेत. यात काही अडचण नाही. विशेषतः सेमीकंडक्टर क्षेत्रात जास्त भर द्यायचा ही एक चांगली बाब आहे, कारण 40,000 कोटी रुपये त्यासाठी त्यांनी ठेवलेले आहेत. सेमीकंडक्टर म्हणजे आपण जे मोबाईलमध्ये छोट्या छोट्या चिप्स लागतात त्या सगळ्या चिप्स सेमीकंडक्टरचा बेस धरून तयार केलेल्या असतात. त्यामुळं ती एक चांगली बाब आहे. पण 40,000 कोटी रुपये पूर्ण हे त्या क्षेत्रात कमी आहे. 2-3 लाख कोटी रुपये तरी किमान ठेवले असते तर देशामध्ये वेगवेगळ्या भागात आता तैवानसारखा देश प्रचंड याच्यात गुंतवणूक करून जगात 1 नंबरचा झालेला आहे. आपण अजून त्याच्यात फारसं लक्ष दिलेलं नाही. त्याचबरोबर आपल्याकडे त्यांची जी भूमिका आहे त्यात 5 लाखापेक्षा जास्त लोकसंख्येच्या शहरासाठी पायाभूत सुविधा वाढवू अशी भूमिका ठेवली आहे. आता मग स्मार्ट सिटीची जी भूमिका त्यांची होती त्याचा रिझल्ट काय हे त्यांनी सांगितलं पाहिजे. म्हणजे मग 5 लाखाच्या वरच्या लोकसंख्येच्या शहरांना पायाभूत सुविधांसाठी ते काय नवं करणार हे कळणं जास्त आवश्यक आहे. पण एक बरी गोष्ट आहे की 12 लाख कोटी रुपये शहर विकासासाठी वापरायचं असं त्यांनी ठरवलेलं आहे. दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे पर्यटन वाढीसाठी अनेक योजना त्यांनी जाहीर केलेल्या आहेत. पुणे, हैदराबाद, दिल्ली, वाराणसी रेड कॉरिडॉर तयार करणार सांगितले. मुंबई पुणे हायस्पीड रेल कॉरिडॉर तयार करणार, म्हणजे मुंबई पुण्यातल्या रेल्वेची स्पीड वाढवणार किंवा नवीन ट्रॅक टाकून हायस्पीड ट्रेन तिथं करणार, किंवा देशाच्या अन्य भागातही त्यांनी केलेलं आहे तसं. त्याचबरोबर आपल्या देशामध्ये सेमीकंडक्टर मिशन सुरू करण्याची योजना सरकार करणार आहे अशी घोषणा त्यांनी केलेली आहे. ही चांगली बाब आहे, पण पैसे कमी आहेत. ते 40,000 कोटी रुपयांनी काही होत नाही, कारण ती इंडस्ट्री अशी आहे की प्रचंड गुंतवणूक त्यात करावी लागते. दुसरे देश हे सगळ्या गोष्टी त्यांना फ्री देतात, या करा, आमच्याकडे गुंतवणूक करा असं सांगतायत. आणि त्यासाठी सरकारने पुढाकार जास्त घेणं आवश्यक आहे. पर्यटन स्थळावर जास्त भर दिसतोय. पर्यटन स्थळांची सुधारणा करणं, उभा करण्यासाठी त्यांचा प्रयत्न दिसतोय. शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवण्यावर भर, पण शेतकऱ्यांना काही विशेष पॅकेज किंवा उत्पादन कसं वाढवणार यावर मला माहीत नाही की त्यांनी विशेष डिटेलमध्ये काही उल्लेख केले आहे का. पण बुलेट पॉईंट्समध्ये तर उत्पादनावर भर, आता उत्पादन 22 सालीच आपण डबल करणार होतो, ते जरा रिव्हर्स झालेलं आहे. तर त्याचाही आढावा अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी घेणं आवश्यक आहे. जे बऱ्याच ठिकाणी आता 5 विद्यापीठ टाउनशिप उभारणार
इंडस्ट्रीयल कॉरिडॉरमध्ये, असं त्यांनी सांगितलं. एक चांगली कल्पना आहे, पण यासाठी किती गुंतवणूक करणार याचं स्पष्टीकरण झालं असतं तर बरं झालं असतं. बऱ्याच अशा गोष्टी आहेत की लहान लहान प्रोव्हिजन्स त्यांनी केल्या आहेत. मंदिरासाठी 5,000 कोटींची तरतूद असा उल्लेख आहे. ही मंदिरं कुठली बांधणार, कुठल्या मंदिरांसाठी करणार, त्यांना क्रायटेरिया काय लागणार, काय यांच्या मनात असेल, यांची भक्ती ज्या देवावर आहे तीच आणि इतरांच्या भक्तीच्या देव मागं राहतील, असाही त्याचं काहीतरी क्रायटेरिया सरकार ठरवेल अशी आमची अपेक्षा आहे. बऱ्याच अशा छोट्या छोट्या गोष्टी, CNG बायोगॅस स्वस्त होणार, म्हणजे टॅक्स त्याचा कमी केला असेल, जी अतिशय गरजेचं होतं, त्याचं तर मी स्वागतच करेन. त्याचबरोबर या थोडंसं आता शेअर बाजारात थोडा शेअर बाजार कमी झालेला आहे, कोसळलेला आहे, कारण नेहमीप्रमाणे उद्योजक आणि देशातल्या उद्योगांना त्यात या अर्थसंकल्पात फार काही भरीव बूस्ट मिळेल असं काही कुठं दिसत नाही. त्यामुळं थोडासा शेअर बाजार गेले काही तास कोसळतोय. निर्मला सीतारामन यांनी बजेट मांडले, पण शेतकऱ्यांच्या हातात काही नाही. महाराष्ट्राला विशेष काहीच हाताला लागलेलं नाही. मुंबई शहराच्या सुधारणांच्यासाठी पुणे शहर असेल किंवा इतर शहर असेल त्यासाठी काही केलेलं नाही. आणि यासाठी महाराष्ट्राचे संसदेतले सदस्य हे बजेटवर बोलताना माझी अपेक्षा आहे की निर्मला सीतारामन यांचं त्याकडे लक्ष वेधून घेतील. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.